ये खबर बहुत ही सराहनीय है। मुंबई पुलिस की ये पहल खासकर दीपावली से ठीक पहले नागरिकों के लिए खुशी लेकर आई है। चोरी हुई 3,87,66,607 रुपए की संपत्ति उनके असली मालिकों को लौटाना पुलिस की प्रभावी कार्रवाई और मेहनत को दर्शाता है। मुख्य बरामदगी 225 तोले सोने के आभूषण, 2 बसें, 7 ऑटो रिक्शा, 13 बाइक, 4 लैपटॉप, 689 मोबाइल फोन। ये अभियान जोन 12 के 7 पुलिस स्टेशनों दहीसर, कस्तूरबा मार्ग, समता नगर, कुरार, डिंडोशी, वनराई और आरे के सहयोग से सफल हुआ है। नागरिकों का ये कहना बिल्कुल सही है कि दीपावली से पहले इससे बेहतर उपहार क्या हो सकता है। मुंबई पुलिस और इस कार्य में शामिल सभी अधिकारियों को माननीय पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सर, माननीय सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी सर, त्याचप्रमाणे माननीय अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 12 अंतर्गत जे 7 पोलीस स्टेशन आहे त्यामधील सर्व तपासी अधिकारी यांनी आता परिश्रम घेऊन जो मुद्देमाल आहे चोरीस गेलेला तो हस्तगत केलेला आहे आणि सदरचा हस्तगत केलेला मुद्देमाल आज रोजी या ठिकाणी सर्व संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांना आपण वितरित करत आहोत। यामध्ये एकूण 3,87,66,607 रुपयाचा आपण मुद्देमाल हा एकूण या ठिकाणी वितरित करत आहोत। त्यामध्ये 679 मोबाईल आहेत, 22 मोठी वाहनं आहेत, 4 लॅपटॉप आहेत आणि जवळजवळ 226 तोळे सोनं या ठिकाणी आपण आज माननीय कोर्टाच्या आणि याच्या आदेशाप्रमाणे वितरित करीत आहोत। दिवाळीत नागरिकांना हे जे त्यांचे मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आले, नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळाला आणि नागरिकांमध्ये उत्साह एक आपल्याला दिसला? नागरिकांमध्ये निश्चितच एक आनंदाचं वातावरण आहे, कारण फार कष्टाने आपण कमाईमधनं आपण हा सोनं असेल किंवा मोबाईल असेल, आपण या गोष्टी वाहन असेल आपण घेत असतो आणि चोरीस गेल्यानंतर आपण एकदम हतबल होतो। अशा परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनकडनं त्यांना सहकार्य दिल्यानंतर त्यांचा मुद्देमाल जो आहे तो हस्तगत करून त्यांना आता वाटप केल्यामुळे निश्चितच त्यांची आनंदाचं वातावरण आहे आणि दिवाळीच्या तोंडावरती त्यांना ते मुद्देमाल परत मिळतोय, त्यामुळे त्यांना एक ती प्रकारे त्यांचं दिवाळी गोड जाईल आणि यापुढे सुद्धा जर काही असे असेल तर त्यामध्ये आम्ही याच पद्धतीने कामकाज करू। नागरिकांना आवाहन करेल की आपण ज्या मौल्यवान वस्तू आहेत आपण या मौल्यवान वस्तूंच्या अनुषंगाने इतर आणि समाजामध्ये वावरत असताना आपण थोडंसं दक्ष राहणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण जे काही सायबर सारखे जे थ्रेट आहेत त्याच्या अनुषंगाने कुठलाही अननोन कॉल आला किंवा मेसेज आला तर त्याला तात्काळ रिप्लाय न करता त्याची सत्यता पडताळणी करणं गरजेचं आहे। त्यानंतरच आपण रिस्पॉन्ड करावं, जेणेकरून आपलं जे नुकसान आहे ते नुकसान होणार नाही।